मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. बरं झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. त्यांनाही माहिती आहे हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण. मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना. जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, पाहत राहा. मुंबई महाराष्ट्राचा, ठाण्याचा काय विचका झालाय, पुण्याचा, सगळ्यांचा शहरांचा विचका झालेला आहे, ज्याला हे विकास म्हणतायत. मी ह्या विषयावरती इतकी वर्ष बोलतोय मी की आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो परंतु टाउन प्लॅनिंग आपल्याकडे होत नाही आणि त्याचा ही शहरच सगळी बर्बाद होणार आहेत, झालेलीच आहेत, अजून होणार. बघावं तिकडे सगळीकडे इमारती सगळ्या उभ्या राहत आहेत. माझी तर विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, सगळी कन्स्ट्रक्शन एकदा बंद करून टाका. नुसते रस्ते आणि फ्लायओव्हर आणि ब्रिजेस म्हणजे विकास नव्हे. हे जेव्हा लोक परदेशात जातात त्यावेळेला करतात काय मला कळलंच नाही मला अजूनपर्यंत. या परदेशातली सगळी शहरं बघा. मी 2014 साली याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती. मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे, आज युट्यूबवरती आहे, जाऊन बघा. की शहराला आकार उकार कसा द्यायचा असतो. आता हा मिसिंग लिंक 1 मेला त्याचं उद्घाटन झालं, 1 मेला. आणि आता हा 6-7 तारखेला काहीतरी तो त्याचा काय पिलर पडला आणि पाणी वाहतंय आणि सगळं होतंय. जुलैमध्ये, मे, जून, जुलै अजून पूर्ण पण नाही झाला. 60-65 दिवसामध्ये तुमचा नवीन बांधलेला टनेल गळायला लागतो, पिलर पडतात. आणि काहीतरी त्यांनी सांगितलं, काहीतरी मी कुठे काय आणले करते ते तुला दिलं होतं मी लिहायला. कॅनडामधनं आम्ही त्याचा रिसर्च केलाय आणि मग त्यांनी त्यांचं डिझाईन केलंय. मग इंडोनेशियामधनं आम्ही पाईप हे आणलेत, मग जर्मनीमधनं हे केलंय, अजून काहीतरी केलंय. आणि मग भारतीय कॉन्ट्रॅक्टरने तो टनेल बनवलाय. त्यांनाच द्यायचं होतं ना. ते आमचे नितीन सरदेसाई फार छान बोलले त्याच्यावरती. आता आम्ही बोलत असताना ते म्हणाले, मला हे सगळं बघून राज कपूरचं गाणं ऐकू येतं म्हणे, आठवतं. मेरा जूता है जपानी, पतलून है काय इंग्लिशतानी, सर पे लाल टोपी रूसी म्हणजे रशियन, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कॉन्ट्रॅक्टर आमचा तो बर्बाद करणार, तुम्ही काळजी करू नका. या मध्यंतरी कंत्राटदारांचे व्हिडिओ आले होते. कंत्राटदार सांगतायत आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झाले त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात. 56%. भाई ज्याच्यासाठी काम काढलंय ते काम त्यांनी 44% मध्ये करायचं. तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार.